नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॉस बॅग जो आहे तो का आणि केव्हा घेतात हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे. तर मला ही कमेंट आलेली, क्रॉस बॅग केव्हा आणि का घेतात, तर कमेंट खूप छान अशी आलेली आहे. तर मी का घेतात हे तुम्हाला मी अगदी सविस्तर असं समजावून सांगते. तर इथे पहा, 40 साईज मी घेणार आहे समजावून सांगण्यासाठी. तर इथे मी घेते 5.5 इंच शोल्डर. सर्वात पहिल्यांदा आपण काय घेतो, उंची, जी काही उंची असेल ती घ्यायची. 14.5 प्लस 1 15.5 इंच. आता इथे उंचीचं मार्किंग झाल्यानंतर मग आपण शोल्डरचं मार्किंग करणार आहे. तर शोल्डर घेतलं मी इथं 5.5 इंच. तर केव्हा घेतात पहा क्रॉस बॅग, जेव्हा आपला डीप नेक असतो. तर डीप नेक म्हणजे पहा, बोट नेकमध्ये आपण क्रॉस बॅग घेत नाही, किंवा कॉलरचा ब्लाऊज असतो तेव्हा आपण तो क्रॉस बॅग घेत नाहीत. कारण पहा, ते पसरतच नाहीत गळे, त्यामुळे आपल्याला तिथे क्रॉस बॅग घेण्याची गरज नसते. तर आता इथे मी दाखवते, 1 इंच गळा असतो आपला कॉलर ब्लाऊजमध्ये. तर इथे या पद्धतीने हा आपला मुंडा असणार आहे. ठीक आहे. इथे मग हा गळा इथल्या इथे आपण घेतल्यामुळे कॉलर तर इथं पॅकच पूर्ण असतो, त्यामुळे ते पसरण्याची शक्यताच नसते. त्यामुळे आपण तिथं क्रॉस बॅग घेत नाही. आणि परत बोटनेकमध्ये सुद्धा आपण 2 गळे तयार करतो, तर तो सुद्धा जास्त पसरत नाही. त्यामुळे इथे आपल्याला जास्त क्रॉस बॅग घेण्याची गरज नाही. आता इथे पसरत नाही म्हणजे काय, तर जेवढे गळे आपण मोठे डीप घेतो तेव्हा आपण तेवढे शोल्डर जे आहे ते कमी घेतो. मग शोल्डर आता इथे समजा आपण खूप कमी घेतलं, आता इथे 5.5 इंच घेतलं. आता समजा इथे मी तुम्हाला 11 इंच गळ्यासाठी फॉर्म्युला समजावून सांगते. तर 5.5 इंच शोल्डर वगैरे जाऊ द्या, तर डायरेक्ट मी आता इथं तुम्हाला 11 इंच गळा सांगते. आता क्रॉस बॅग का डीप गळा आहे आपला, तर इथे 40 साईजसाठी मी शोल्डर घेतलं 16 इंच. फुल शोल्डर आहे हे 16 इंच. याचा निम्मा किती झाला, 8. तर आता हे 8 इंच कुठे येते पहा, हे इथे येते. हां, आणि आता यातून आपल्याला 11 इंच डीप नेकसाठी 2.5 ते 2.25 इंच मायनस करायचं आहे यातून. तर मी साईज मोठी असल्यामुळे 2.25 इंच जवळपास मायनस करेन यातून. इथे पहा, मी हे 2.25 इंच मायनस केलं तर किती राहिलं, 5.25 इंच इथं शोल्डर राहिलेलं आहे. आता हे पहा, आपलं फुल शोल्डरचं कुठे येतं, इथे येतं. आणि डीप नेकचं कुठे येतं शोल्डर, इथे येतं. तर इथे सुद्धा मी असे हे 5.25 इंच घेते. जेवढा आपला हा डीप नेक असेल इथे, आता इथे मी हे 6 इंच घेतलं. आणि इथे हे आता इथे शोल्डर पट्टी 3 इंच घेते. टोटल 11 इंच गळा आहे, 11.5 इंच घेते. आणि इथून मी हे 3 इंच घेते. 3 इंच घेतल्यानंतर इथून या पद्धतीने इथे हे डाऊन करायचं. आता इथे काय होतं, गळा आपला पसरतो, हे शोल्डर इकडे जातं. तर इथून पहा, हा भाग आपला एवढं, हे इथं आपलं हे फुल शोल्डर आहे. तर इथून थोडा हा असा आपला मुंड्याचा आकार असतो की नाही बॉडीवरती. मग इथून हे जे अंतर आहे ते मॅनेज होण्यासाठी आपल्याला क्रॉस बॅग घ्यायचं आहे. आता फक्त हा इथल्या इथेच आकार दिला तर किती पसरून पसरणार आहे, थोडाच. त्यामुळे इथं तर मी 1.25 इंच क्रॉस बॅग घेतला असा इथे. तर हे अंतर आपलं जे हवं आहे, गळा पूर्ण पसरून इथं जेवढं अंतर आपल्याला हवं आहे तेवढं ते मिळणार आहे. म्हणजे आता मी तुम्हाला इथं समजावून सांगते पहा. आता आपण छातीचा चौथा भाग करूया, 10 इंच. इथे 10. तर आपण 11 इंच जेव्हा गळा घेतो तेव्हा यातून अर्धा इंच मायनस करतो. मग इथे येणार 9.5 पाठीमागच्या भागातनं. आणि हे परत 1.5 इंच मार्जिन. आता इथे तुमची जी काही कंबर असेल ती तुम्ही वापरायची. आता इथे मी कमरेचं मेजरमेंट वगैरे घेत नाही, मी तर क्रॉस बॅक विषयी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर बॉडीवरती आता हा आपले इथं समजा हे अशी हा असा ब्लाऊज जो आहे किंवा ही बॉडी आहे, इथून हे जे टोटल अंतर आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. तर आपण कमी नेकमध्ये काय करतो, हे जेवढं आहे तेवढं घेतो आणि हे सरळ लाईन करतो, त्यामुळे हे अंतर जे आहे ते आपल्याला बरोबर मिळतं. परंतु डीप नेकमध्ये आपण शोल्डर कमी घेतल्यामुळे हे शोल्डर इथं येणार
इथे या पद्धतीने डीप नेकचं. मग हे अंतर कमी होतं आहे. मग हे अंतर आता इथे समजा मी आता डेमो म्हणून सांगते तुम्हाला. हे अंतर किती आहे? पहिलं 2 इंच आहे. आणि आपण डीप नेकसाठी इथं हे अंतर परत मी कमी केलं. कमी केल्यानंतर हे अंतर किती भरतंय? 1.5 इंच एवढंच भरतंय. मग आपल्याला किती हवं आहे? 2 इंच. तर 2 इंच हवं आहे म्हणून आपल्याला इथं क्रॉस बॅक घ्यायचा आहे. इथून इकडं क्रॉस बॅक, इथून इकडं हा क्रॉस बॅक. तर किती झाला? 1.25 इंच झाला. आणि गळा पसरल्यामुळे परत ते थोडंसं आणखीन ॲडजस्ट होतं. यासाठी आपल्याला इथं क्रॉस बॅक डीप नेकमध्ये घ्यावा लागतो. आता इथे मी हे 1.25 इंच घेतलं. छोटी साईज असलं की छोटीच घ्यायची, म्हणजे कमीच घ्यायचं इथं हे अंतर 1/2 इंच. आणि आता मोठी साईज आहे म्हणून मी ते अंतर जास्त घेतलं 1.25 इंच. हे अंतर इथून हे जे अंतर आहे ते आपल्याला परफेक्ट मिळालं पाहिजे. इथं 6 इंच अंतर मिळालं. नंतर ब्लाऊज घातल्यानंतर आणखीन हे पसरणार आहे, हा गळा ब्रॉड होणार आहे, तेव्हा ते बरोबर ॲडजस्ट होऊन जातं. आणि इथे परत मी 1.25 इंच ते 1 इंचच घेईन आकार देण्यासाठी. आणि या पद्धतीने मी मुंड्याला आकार देणार आहे. आकार दिल्यानंतर पहा इथून आता इथलं हे जे अंतर आहे हे आपल्याला 5.25, परत इकडे 6 आणि इथे पहा भरपूर 5.25. या पद्धतीनं हा आकार, इथलं जे अंतर आहे, हा जो गॅप आहे ना, आपल्याला जेवढा परफेक्ट हवा आहे तेवढा मिळण्यासाठी आपण क्रॉस बॅक देतो. तर डायरेक्ट इथं जर तुम्ही असं कटिंग केलं तर हा गळा पसरेल. परंतु हे जे कापड आपलं तिरकं आपण जे एक्स्ट्रा कट केलेलं आहे, इथलं जे अंतर आपल्याला मिळण्यासाठी ते जे आहे ते मिळणार नाही. म्हणून आपल्याला डीप नेकमध्ये क्रॉस बॅक घ्यायचं आहे. तर हा झाला आपला पाठीमागील भाग. आता मग पुढच्या भागासाठी परत तुम्ही इथून 1.25 इंच अंतर घेऊन हा आकार जो आहे तो असा दिला तरी चालतो. तर हे अंतर आपलं बरोबर ॲडजस्ट होऊन जातं. परंतु इथं मी तुम्हाला हा डेमो म्हणून हे पहा ब्लाऊज दाखवलेला. इथे हा आकार, इथे हा आकार. तर हे आपल्याला अंतर जे आहे, आता हा डीप नेक आला समजा, इथे हे फुल शोल्डर आहे कमी गळ्यासाठी या, आणि हा डीप नेक आहे तर त्यासाठी आपल्याला शोल्डर कमी करायला लागणार आहे. इथे या पद्धतीने कमी करावं लागेल ना. तर हे अंतर आपल्याला परफेक्ट मिळावं, इथं ओळ बसू नये म्हणून आपण ते इथं क्रॉस बॅक घ्यायचं. तर हे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल. तर तुम्ही जवळपास 6, 5, 6, 7 इंचापासून तुम्ही क्रॉस बॅक द्यायला सुरुवात केली तरी चालेल. 4 इंचाचा आपण बोटनेकच तयार करतो, परंतु 5, 6, 7 इंच जेव्हा ब्लाऊज असतो आपला तेव्हा तुम्ही इथून स्टार्ट करायचं आहे. आणि यामध्ये जरी नाही दिला तरी काय प्रॉब्लेम नाही, परंतु इथे आपल्याला शक्यतो क्रॉस बॅक द्यायचाच आहे. जर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग इथून तुम्हाला शोल्डर पट्टी जास्त घ्यावी लागेल. आणि मग शोल्डर पट्टी जास्त घेतली, इथं शोल्डर जे टोटल आहे हे तुम्हाला जास्त घ्याल. आणि जर हे तुम्ही जास्त घेतलं तर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेमसुद्धा येतो. तर यासाठी तुम्हाला इथं हा क्रॉस बॅक घ्यायचा आहे. हे अंतर आपल्याला परफेक्ट मिळालं म्हणजे इथे आपलं ब्लाऊज जो आहे तो मुंड्यामध्ये परफेक्ट बसतो. पहा इथलं जे अंतर आहे ते परफेक्ट आपल्याला भेटल्यानंतर. तर मी जी काही माहिती जी सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.